भूकंप घडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र पाठ फिरवली। भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी दिसून आली आहे। शिंदेंच्या नेत्यांनी भाजपवरती मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचाही आरोप केला। त्यामुळे या बैठकीला केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढेच हजर होते। निवडणुकांच्या आधी घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाहीये का, अशी ही चर्चा रंगली आहे। दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सेनेच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि तक्रारीचा सूरही आळवला। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण केले जात असल्याची तक्रार सेनेच्या नेत्यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जातोय। शिवसेनेकडे राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नाराज नेते घ्यायला तयार होते, पण आपण ते जाणीवपूर्वक टाळलं। ज्यांनी महायुतीच्या विरोधामध्ये काम केलं त्यांना देखील भाजपमध्ये घेतलं असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलंय। दोस्तीत कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका असताना मित्रपक्षांकडून छेद दिला जातोय असा आरोपही सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर केलाय। महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घ्या। शिवसेना नेत्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री